महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. अटल बिहारी वाजपेयींच्या पोखरण अणुचाचणीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे विधान करत भारताने केलेली ही सर्वात मोठी चूक असल्याचं त्यांनी म्हटलंय. यासोबतच ऑपरेशन सिंदूरबाबतही विधान करत पहिल्या दिवशी झालेल्या हवाई युद्धात भारताचा सपशेल पराभव झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्यावर टीकाही होताना दिसत आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानासाठी माफी मागणार नसल्याचं म्हटलंय. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे 30 वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत आले आहेत. शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्ष आणि 10,000 दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अंजली दिघोळे यांनी कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करावे यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. मुंबईत स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेस आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित सोबत आघाडी करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसने मुंबईतील 227 जागांपैकी 45 ते 50 जागा वंचितला देण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन राज्यभरात युती आणि मुंबईत जागा वाटपाच्या शक्यतेवर चर्चा केल्याची माहिती आहे. मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना अंबरनाथमधील भेंडीपाडा परिसरात भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर मंगळवारी उशिरा रात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. जवळपास 4 राऊंड फायर करण्यात आले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुंबईतील निवडणुकीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक करणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. नवाब मलिकांमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असताना त्यांच्यावरच अजित पवारांनी जबाबदारी टाकल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. मुंबईत राष्ट्रवादी जर मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असेल तर आघाडी करण्यास भाजपने नकार दिला होता. अशातच आता त्यांच्यावर निवडणुकीचे नेतृत्व सोपवल्याने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंडवा येथील जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांच्या अटकेची मागणी आता जोर धरत आहे. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी महार वतनदारांच्या वारसदारांनी केली आहे. मुंडव्यातील वादग्रस्त जागेच्या समोर आंदोलन करत ही मागणी करण्यात येत आहे. एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बिहार निवडणुकीत एमआयएम पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल संभाजीनगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. याच कार्यक्रमात अक्षरशः नोटांचा पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळालं. जलील यांच्यावर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून 100 व 500च्या नोटा उधळण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणामुळे इम्तियाज जलील आता चांगलेच वादत सापडले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं तेव्हा पहिल्या अर्ध्या तासातच आपला पराभव झाला होता. त्यामुळे आपल्या वायुदलाची विमानं उडाली नाहीत. जर कुठल्याही सीमेवर आपली विमानं उडाली असती तर पाकिस्तानने ती पाडली असती असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ज्यानंतर देशात आता संतापाची लाट उसळली आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसचं हे देशप्रेम नाही तर पाकिस्तान प्रेम उतू चाललं आहे. पाकिस्तानवर प्रेम दाखवणाऱ्या काँग्रेसची कबर जनताच खोदल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागत पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी मोहीम राबवत तब्बल 4 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. 31 डिसेंबर आणि नववर्ष पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या संख्येने पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये कुठेही अंमली पदार्थाचा पुरवठा होऊ नये तसेच त्याचा वापर होऊ नये यासाठी पोलिसांनी आधीपासूनच लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्याच आधारे पुणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि ही कारवाई करण्यात आली. मी शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावेत हे स्वप्न बघितलेला कार्यकर्ता आहे, पण माझंही म्हणणं आहे की महाराष्ट्रातील आत्ताच्या घटनेला पंतप्रधान म्हणून दिल्लीत शोभणारे कार्यकर्ते फक्त देवेंद्र फडणवीसच आहेत. ते महाराष्ट्रातील आहेत म्हणून मी त्यांचं नाव घेत आहे, भाजपचे नेते आहेत म्हणून नाही, असं वक्तव्य अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आहे. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेली 2 वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यांच्या विरोधात अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी व पर्यायाने मंत्रीपद धोक्यात आले आहे. या दरम्यान कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या चर्चेदरम्यान कोकाटेंची खाती कोणाला द्यायची असा स्पष्ट सवाल फडणवीस यांनी अजितदादांना विचारला असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. महायुतीचा महापौर हा मराठीच असेल त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, असे शेलार यांनी म्हटलंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी राहिलेल्या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गटबाजीला कंटाळून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान प्रज्ञा सातव यांनी यावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाहीये. मुंबईतील गड किल्ल्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईतील किल्ल्यांवर असणारी अतिक्रमणं हटवली जाणार आहेत. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात आक्रमक पवित्रा घेत छत्रपती महाराजांच्या विषयावर तडजोड होणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दुसरीकडे महानगरपालिकेकडून माहीम, शिवडी, बांद्रा, सायन या किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवण्यासाठी प्रशासनाकडूनही हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातील कल्याणी नगर भागात 1.5 वर्षांपासून झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल याचा जामीन हायकोर्टाने पुन्हा फेटाळून लावला आहे. पुणे पोर्शे अपघात प्रकरणी 7ही जणांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली.